हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSCच्या आपल्या अराजपत्रित सेवेच्या 2019च्या जो आपला फर्स्ट आपण केला होता हिस्ट्रीचा केला होता. आता आपण करूया जॉग्रफीचा. ठीक आहे, हिस्ट्रीचा मी पार्ट अपलोड केला आहे, आता जॉग्रफीचा करू आपण. त्यात काय म्हटलं आहे की भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जो सिंधू पाणी करार झाला होता तेव्हा भारताला कोणत्या नद्या दिल्या त्याला. आता या सगळ्या सिंधूच्याच उपनद्या आहेत. याच्यात सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास, सतलज. तर वरच्या 3 नद्या दिल्या होत्या पाकिस्तानला आणि खालच्या 3 नद्यांचा पूर वापर हा भारताला दिला होता. तर त्याचं उत्तर आहे रावी, बियास, सतलज आपलं आहे सेकंड नंबरचं. आणि अजून एक याच्यावरती आणखी क्वेश्चन विचारला होता की याची मध्यस्थी कोणी केली होती. त्याची मध्यस्थी केली होती वर्ल्ड बँकनी. वर्ल्ड बँकच्या या रोलबद्दलही बराचसा क्वेश्चन आला होता. हा PYQचा क्वेश्चन आहे, रिपीटेड क्वेश्चन आहे. तर आपण PYQ जरी आपण रिपीटेडली केले, प्रॅक्टिस केली तर आपल्याला इझिली येते ते क्वेश्चन. खाण्यापैकी कोणता पदार्थ लोह खनिजचा आहे. आता हे लोह खनिजचा आहे काय आहे याच्याबद्दल खूपदा क्वेश्चन आला आहे. हा पण क्वेश्चन रिपीटेड आहे. याच्यापैकी हा क्वेश्चन तर कॅन्सल केला आहे, पण लोह खनिज आणि कोळसा याच्याबद्दल खूपदा आला आहे. कार्बन, लोह खनिज, ॲल्युमिनियम. तर आपण ते जरी केले तरी आपले PYQ स्ट्रॉंग होतात आणि आपल्याला क्वेश्चन पण आन्सर करतात. आता 18 नंबरचा पाहू. त्यामध्ये पश्चिमेकडून खिंडी आपल्या पश्चिमेकडून पूर्वेकडे लावतात. आता असं करताना माहिती आहे काय करू आपण, थोडं कॉमन काढून पाहू काय आहे ते बघू. आता तसं जर तुम्हाला जर हे पाठ असेल ना तर खूपच लवकर येते. मी सांगते तुम्हाला, जोजिला पास आहे ना जम्मू आणि काश्मीरमध्ये, शिक्कीला पास असा हिमाचलमध्ये जसं सतलज नदीचा उगम होतो. माना पास उत्तराखंडमध्ये, नीती पास पण उत्तराखंडच्या तेवढ्यातच आहे. त्याच्यामुळे आपण पश्चिमेकडून पूर्वेकडे हा जर क्रम लावला तर हा सेकंड ऑप्शन बरोबर येते. कॉमननी गेलो ना तर होते म्हणा, असं नाही आहे की बिलकुलच होत नाही, पण थोडंसं आपल्याला हे करायचं बा. पहिल्या याच्यात काहीच कॉमन नाही, कारण दुसऱ्या याच्यात शिक्कीला पास कॉमन येऊन राहिला. तिसऱ्या याच्यात पण मानापास येऊन राहिला कॉमन, हे ते तिसऱ्या याच्यात मानापास कॉमन येऊन राहिला. चौथ्या याच्यात आपण गेलो तर झोजिला पास इकडे येऊन राहिला. त्याच्यामुळे कॉमनच्या जोड्या अशा खूप नाही लागून राहिल्या, 2 पर्यंत म्हणजे 50-50% पर्यंतच येऊन राहिलो आपण. एक तर ऑप्शन 1 किंवा 2. त्याच्यामुळे आपण पूर्णपणे उत्तराजवळ नाही येऊन राहिलोय, म्हणून आपला ऑप्शन आहे 2. आपण जर थोडासा, आणि हे पण PYQ मध्ये आलेलेच क्वेश्चन आहे. याच्यामध्ये कसं असतं ना, PYQच्या बाहेरचं काहीच येत नाही. त्याच्यामुळे काही पण करताना ना PYQला नेहमी सोबतच ठेवायचं. PYQ तुम्हाला एक डायरेक्शन देतात की तुम्हाला कुठं जायचं आहे. खारट क्षारीय मृदेत कोणत्या नावाने ओळखले, कोणतं दुसरं नाव आहे. तर खारट क्षारीय मृदेला दुसरं नाव आहे चोपण मृदा. हा पण क्वेश्चन रिपीटेड आहे. ॲग्रिकल्चर मध्ये पण आला आहे, फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये पण आला आहे आणि 1-2दा आपल्या ग्रुप बी मध्ये पण आला आहे. तुम्ही एक बघू शकता इथे अल्कलाईन आणि सलाईन सॉइल म्हटलं, इथे डेझर्ट सॉइल म्हणून का नाही, कारण की रेतीची गोष्ट नाही म्हटली. वेट वारशी तर बिलकुलच येणार नाही. चेस्टनट ग्रेन येणार नाही, कोण की ते माउंटेनस एरियामध्ये म्हणजे दलदलीच्या एरियामध्ये, रशिया वगैरेच्या एरियामध्ये तिथे दिसते. चोपन सॉइल ही आहे सलाईन अल्कलाईन सॉइल. ठीक आहे, हा पण अशातून आलेलाच क्वेश्चन आहे. म्हणजे थोडंसं आपण कसं करतो, PYQ अनालिसिस करतो ना तर फक्त एका क्वेश्चनवर फोकस नाही करायचा आपण, त्याचे जे 4 उरलेले ऑप्शन आहे ना ते पण बघायचे. त्याच्यामुळे 4 नवीन क्वेश्चन तयार होतात आपले. आता बघा, पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. आपल्याला माहिती असेल तर पेंच महाराष्ट्राचं कॉमन येणारच आहे, म्हणजे महाराष्ट्रातली परीक्षा महाराष्ट्रात येणारच आहे. बघा, मग 3 याच्यात महाराष्ट्र, एका याच्यात नाही, हा ऑप्शन काढून टाकला. मग छत्तीसगड, मध्य प्रदेश, कर्नाटक. तर आपल्याला माहिती असेल की नागपूर जेवढ्या एरियामध्ये ना पेंचचं लागते आणि नागपूरला लागून आहे मध्य प्रदेश. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 2 आहे. आपण जेव्हा आपण जॉग्रफीचा अभ्यास करतो ना तर निवड फक्त पुस्तकातून नाही तर आपल्या कॉमन सेन्सने पण अभ्यास करायला पाहिजे. आपण आपले रिलेटेड जिल्हे, त्यांना जिल्हे लागलेल्या त्याच्या रिलेटेड भौगोलिक क्षेत्र किंवा आपले अभयारण्य वगैरे याचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा आपण जॉग्रफिकली अभ्यास केला तर आपलं खूप जास्त पक्क होते ॲज कम्पेअर्ड टू फक्त रट्टा मारला.
नेक्स्ट बघूया. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं? कोणतं आहे? आता जे राज्य सगळ्यात मोठं राहील त्याचं सगळ्यात जास्त आहे. एडी का म्हटलं? लोकसंख्येच्या दृष्टीने म्हटलंय. पर्सेंटेजच्या दृष्टीने वेगळं असते, लोकसंख्येच्या दृष्टीने वेगळं असते. तर ओडिसा वगैरे किंवा हे जे नॉर्थ ईस्ट वाले राज्य आहेत त्याच्यामध्ये पर्सेंटेजच्या जास्त ते मोठे होतात शेड्यूल ट्राईब मध्ये. पण नंबरच्या मानानं सगळ्यात मोठं आहे मध्य प्रदेश. तिथे तिचा एरियाही चांगला आहे आणि तिथे लोकसंख्या पण आहे. नेक्स्ट बघूया. 2011च्या महाराष्ट्राच्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते? आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त घनता कुणाची आहे? आपलं जो शहरी क्षेत्र आहे त्याची सगळ्यात जास्त घनता आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असन की पहिले 5 जिल्हे त्यांनी विचारले सगळ्यात जास्त घनतेचे. ठीक आहे, तर सगळ्यात जास्त घनतेचे पहिले 5 जिल्हे कसे काढणार आपण? तर पहिले कॉमननी जाऊ आपण. इथे बघा, इथे मुंबई उपनगर, इथे मुंबई उपनगर, हा कलर दिसूनच नाही राहिला. इथे मुंबई उपनगर आहे, इथे मुंबई उपनगर आहे. इथे काहीच कॉमन निघत नाही. हा, इथे काय निघते कॉमन? सेकंड प्लेसला हा मुंबई शहर कॉमन निघून झालं. मुंबई शहर. तिसऱ्या प्लेसवर काय नाही. चौथ्या प्लेसवर पुणे 2 ठिकाणी कॉमन निघालाय. सगळ्यात जास्त कॉमन आपले तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे, म्हणून तिसरा ऑप्शन आपला आन्सर आहे. जेव्हा तुम्हाला काही जमत नाही ना तेव्हा ह्या ट्रिक्स वापरायच्या. आणि इथे कसं छोटे छोटे बारकावे आहेत, म्हणजे मुंबई शहर मुंबई उपनगर यांच्यामध्ये फरक खूप सॅटल आहे, खूप कमी आहे. त्याच्यामुळे आपली ही कॉमन वाली ट्रिक खूप काम करते. याच्यामध्ये ओढून ताडून काहीही करून कुठलीही ट्रिक लावून काही करून आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचायचं असते. हा 23 क्वेश्चन कॅन्सल आहे. नेक्स्ट बघूया. 24. माळव भाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. येत नाही म्हटलं नाही. मी तुम्हाला बरेचदा सांगितलं की नाही जेव्हा काही म्हटलं असते त्या बाबतीत आपले कान टव करायचे, कारण की ते शेवटी जाऊन नाही म्हणतात. ते आयोगाला सवय आहे. मग काढल्याबरोबर ना आपले हे होतात ब आणि क. मावळ क्षेत्र हवामानामुळे ओळखलं ते ठीक आहे. केळशी घाट पोलाद पूर्व महाबळेश्वर जोडते. आता आपल्याला माहिती नाहीये जोडते की नाहीये, पण हा जे आहे हे फॅक्ट्स आहे. हे फॅक्ट मध्ये काय होते, लवकर चुका करता येतात. इथे लगेच देऊन देईन मी थर्ड घाट हे जोडते, किंवा इथे कोणत्या प्लेस मध्ये हे करू शकते, अदला बदल करू शकते. त्याच्यामुळे म्हणजे याच्यामध्ये लवकर बदलता येते, म्हणून या फॅक्ट्स चुकायची खूप जास्त चान्सेस असते. मग हा गेला तर ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर म्हणजे ब फक्त बरोबर आहे. ठीक आहे. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? आपल्याला खूप माहित आहे काय कोणत्या जिल्ह्यात आहेत? हो, आपल्याला माहित आहे ह्या कोणत्या जिल्ह्यात आहे. ह्या गोंदिया जिल्ह्यात आहे. टेकड्या, नद्या, पर्वत याच्याबद्दल खूपदा रिपीटेडली क्वेश्चन येतात आणि आपण ते करायचे पण. आणि ते PYQ मध्ये जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना तेव्हा ते होतात पण, इझिली होतात. त्याच्यामुळे याची एक अशी नोट्स बनवून ठेवायची कॉमन काढून, की जे फॅक्ट्स आहेत हे कुठे आहे ते कुठे आहे ते कुठे आहे ते आपले करेक्ट येतात. म्हणजे सगळ्यांचं हे आन्सर करेक्ट येईन. आपण त्याच्यामध्ये आपल्याला तुका मारायचे पण काही चान्सेस नाही राहत. त्याच्यामुळे ह्या फॅक्च्युअल गोष्टी आपण पाठ केल्या तर बरं राहते. नेक्स्ट, 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता कोणती? आता गडचिरोली जिल्ह्याची सगळ्यात जास्त एरिया जास्त आहे, त्याच्यामुळे विरळ लोकसंख्या आहे, जंगल आहे, त्याच्यामुळे तिची लोकसंख्या कमी आहे. तर मग कमीवाले कोणते ऑप्शन आहे? तुम्ही बघाल कमीवाले 2च ऑप्शन आहे. कमीवाली इथे 2च ऑप्शन आहे, 74 आणि 93. त्याच्यामुळे आपण कमीवाला ऑप्शन सोबतच जाणार आहे आणि 73 आपला आन्सर आहे. सगळ्यात कमी तुम्ही बघाल की सगळ्यात कमी घनता आहे गडचिरोलीची, त्याच्यामुळे त्याच्यातलं सगळ्यात कमी वाला ऑप्शन आहे 74 जे आपण मार्क करणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कॅन्सल आहे.
त्याच्यामध्ये कधीतरी जिल्ह्याचे नाव काही चुकले आहेत बघा. नेक्स्ट आता हे आहे ना जोड्या लावा. जोड्या लावा कधीही सोडायचं नाही, कधीच नाही सोडायचे आपल्या. पण की आपण कॉमन निकालो, इथे कॉमन निघालो, इथे कॉमन निघालो, इथे पण कॉमन निघालो. तुम्ही बघाल 3 ऑप्शन खूप वेळा कॉमन आहे, त्याच्यामुळे 3 ऑप्शनच आपला आन्सर आहे. चोला आहे ठाणे, तुर्भे मुंबई, फेकरी भुसावळ, पारस अकोला. बस झालं ऑप्शन नंबर 3. आपल्या कॉमन सहज आपले उत्तर निघून राहिले, त्याच्यामुळे जास्त काही टेन्शन घ्यायचे काम नाही. उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्या घाटांचं हे पण घाटना पाठ करून घ्यायचे, कारण की असं ह्या घाटांवर रिपीटेडली क्वेश्चन येतात आणि कसं आहे ते सगळ्या जनतेला ते येत असतात, म्हणून आपण मिस्टेक करणं तर मूर्खपणा आहे. ठीक आहे, आपण याच्यावर करूया. हे बघ याच्यातही होते कॉमन काहून थर्डगाट इकडे कॉमन निघून राहिलं. इथे बघा इथे कॉमन नाही, ते इथे काही कॉमन नाही निघत राहिलं. मग इथे कुंभारलीचा घाट हे 2 कॉमन निघून राहिले. मग इथे काही कॉमन निघून राहिलं, इथे पण काही कॉमन निघून राहिलं. मला एवढं माहित आहे की आंबोलीचा घाट सगळ्यात शेवटी लागते. तिथनं मग बेळगाव वगैरेचा एरिया लागते, कर्नाटक लागते. त्याच्यामुळे आंबोलीचा घाट सगळ्यात शेवटी लागते. आंबोलीचे धबधबे बघायला मी गेली होती, तर आंबोलीचा घाट सगळ्यात शेवटी लागतो. त्याच्यानंतर जिल्हा चेंज होतो, बेळगाव लागतो. बेळगाव म्हणजे कर्नाटक राज्य लागते, बेळगाव जिल्हा लागतो. इकडे मग आपला गोव्याचा कार्यक्रम. त्याच्यामुळे आंबोली सगळ्यात शेवटी एका त्याच्यामध्ये. थळघाट म्हणजे आपल्या मुंबईपासून सुरुवात झाला, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ए आपला आन्सर आहे. नेक्स्ट तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा म्हणते. आता उत्तरेकडे याच्यामध्ये पण आपण कॉमन करू. ते गोमती कॉमन आहे, इथे काही कॉमन नाही. इथं बुरई कॉमन आहे, इथे गिरणा कॉमन आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघाल इथे ना ते गिरणा बुरई आणि गोमती म्हणजे 2 आणि 3 ऑप्शन पर्यंत आपण आलोच आहे. 50% पर्यंत आलो. 2-3 कोणतं पण एक मार्क करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण आपला ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पूर्णा आणि तापीमध्ये गोमती उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्यात पहिले गोमती, बुराई, पांजरा, बोरी आणि गिरणा. बस असा क्रम आहे. आपण बघितलं की PYQच्या अनालिसिस मध्ये थोडा ट्रिक्स यूज करून, थोडं नॉलेज यूज करून आणि जे PYQ रिपीटेडली आला आहे त्यांना रिपीटेडली स्टडी करून, त्यांना त्यांचा म्हणजे पाठ करून किंवा शॉर्ट नोट्स काढून आपण इझिली महाराष्ट्राचा इतिहास तर टॅकल करू शकतो. पण की महाराष्ट्राचा इतिहास असं करू आपल्याला तोंडपाठ होऊन जाईल, ते फॅक्च्युअल्स पण तोंडपाठ होऊन जाईल. त्याच्यामुळे आपले मार्क्स वाढायला मदत होईल. ठीक आहे फ्रेंड्स, आजच्यासाठी होतं. थँक्यू, बाय.